नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी मागच्याच व्हिडिओत बोललो होतो की माझा काकडीचा जो प्लॉट चालू आहे आणि सेटिंग बघा. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 काकड्या बुडात आहे आणि वरती पण चालू आहे. तर आता काकडीचा आज हार्वेस्टिंग झाली. आज 100 कॅरेटच्या आसपास कॅरेट निघाले. अशा पद्धतीने सेटिंग आहे बघा. काकडीचा आकार प्रत्येक झाडाला काकडी बघा तुम्ही. अशा पद्धतीने काकडीला सेटिंग आहे. ह्या बाजूला पण बघा. हे बघा काकडीला अशी सेटिंग आहे. तर मित्रांनो बघा, मी मागचा जो व्हिडिओ टाकला त्या प्रॉडक्टचा, तर प्रत्येक कसं असं शेतकरी काही एक प्रॉडक्ट वापरत नाही. आपण खूप प्रकारचे प्रॉडक्ट वापरतो. मी स्टँडर्ड बुरशीनाशक तसं इंडिकेम, कॉम्पो किंवा ICL याचे स्टँडर्ड खतं वापरतो. ते महागच असतात. काकडीला ते वापरतो. त्यानंतर बुरशीनाशक जे आहे ते स्टँडर्ड बुरशीनाशक, कीटकनाशक तितके स्टँडर्ड असतात आणि PGR आणि विविध प्रकारची औषधं आम्ही वापरत असतो. तर आज मला कमेंटमध्ये अनेक लोकांनी विचारलं की भाऊ नेमॅटोड करता काय वापरतात. आता वेलवर्गीय पिकं जर म्हटले कुठलेही असू द्या, आता डाळिंबापासून ते द्राक्षापर्यंत आणि सगळ्या पिकांवर नेमॅटोड येतो. द्राक्षावर कमी असतो तितका असा डॉगरेजमुळे, परंतु वेलवर्गीय पिकांमध्ये नेमॅटोड मोठ्या प्रमाणात येत असतो. आज आमची हार्वेस्टिंग चालू आहे. 100 कॅरेटच्या आसपास कॅरेट निघतील आसपास जवळजवळ. आणि बघा, तर मित्रांनो अनेक मित्रांनी कॉमेंटमध्ये विचारलं की भाऊ नेमॅटोडला काय वापरतात. नेमॅटोड म्हणजे पॅरासायटिक असतो तो एक, आणि तो काय करतो की त्या याच्यावरती जगतो, मुळांवरती नेमॅटोड तो जगतो. तर आणि गाठी तयार करतो, म्हणून वनस्पतीला अन्नद्रव्य उचलता येत नाही. तर मी याच्यावरती नेमाशक्तीचा व्हिडिओ मागे बनवलाय. तर मित्रांनो बघा, जर तसं म्हणलं तर बायरचं व्हेलम प्राईम किंवा अन्य प्रकारच्या कंपनीचे केमिकल्स आपण वापरतो, पण किती प्रकारे ते कंट्रोल देते आपल्याला सर्वांनाच माहिती, आणि उत्पादन एकरी खर्च जो आहे तो त्या ठिकाणी वाढत असतो. आता मी जे नेमाशक्तीवर माग व्हिडिओ दिला होता, तर त्याच्यामध्ये स्क्रीनवर बघा तुम्ही, त्याच्यामध्ये हेट्रोर हॅप्टिटिस आणि स्टेनर नेमा नावाच्या दोन त्याच्यामध्ये नेमॅटोड आहे. तर हे नेमॅटोड याच्यामध्ये, तर बघा, भारतीय कृषी अनुसंधान संस्था जी आहे ICAR यांनी मान्यता प्राप्त दिलेलं आणि तिथे ट्रायल्स झालेलं हे नेमाशक्ती. या नेमाशक्तीमध्ये आता जे नेमॅटोड आहे ते स्क्रीनवर बघा. मी याचा व्हिडिओ सविस्तर 12 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ दिलाय. तर कशा पद्धतीने मायक्रोस्कोप खाली पाहिल्यानंतर ते एक प्रकारच्या बॅक्टेरिया पण नाही आणि जीवाणू पण नाही, ते नेमॅटोडच आहे. आणि ते नेमॅटोड ह्या नेमॅटोडला खातात. ही जमिनीच्या मुळांवर गाठी आणतात ते. आता हे नेमॅटोड कशा करतात की कार्बन इन्ग्रेडियंट्स जे असतात, कार्बन ग्रेडिंग म्हणतो आपण त्याला, की त्याच्या पद्धतीने ते काय करतात की त्या नेमॅटोडची विष्ठा शोधतात, त्या वासाने तिकडे जातात आणि त्याच्या शरीरात जाऊन प्रवेश करतात आणि तिथे त्याला खातात. तर मित्रांनो, मायक्रोस्कोप खाली पाहू शकतात की कशा प्रकारचे नेमॅटोड असतात. अगदी आपल्या दातामधली कीड इतकीच अतिसूक्ष्म मायक्रोस्कोप खाली दिसते त्या पद्धतीने असतात. तर हे नेमाशक्ती जे आहे, मी आतापर्यंत ह्या प्लॉटला 60 दिवस झाले, भरपूर माल निघाला त्याच्यात. आणि अजूनही प्लॉट जर नेमॅटोड आला नाही, काकडी वेलवर्गीय कुठलंही पीक घ्या, नेमॅटोड जर आला नाही तर 4 ते 5 महिने ते पीक चालतं. फक्त मुळी ऍक्टिव्ह राहिली पाहिजे, हाच याचा उद्देश असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने सेटिंग आहे. आणि विशेष म्हणजे हा जो बेड आहे याच्यावरती 8 महिने ते 9 महिने शिमला मिरची काढली मी. जुनाच बेड आहे हा, आणि या जुन्याच बेडवर लागवड केली. तर आता मी नेमॅटोड करता हे प्रॉडक्ट वापरलं, नेमाशक्ती. त्याच्यामध्ये ज्या काही जिग्नॉर हॅब्डस आणि फोटर हॅब्डस नावाच्या 2 स्ट्रेन आहे त्या नेमॅटोडच्या. तर याच्यामध्ये जे वापरले, तर याचं लागवड झाली काकडीची लागवड झाल्यानंतर लगेच 2 दिवसांनी ड्रिचिंग करायची. 1 किलो बुडावर द्यायचे. त्याच्यानंतर सरळ 21 दिवसांनी तुम्ही 21 दिवसांनी 1 महिन्यानी 1 किलो ड्रिप न देत राहा. आता होतं काय, काही लोक म्हणतात की रिझल्ट आला नाही का काय, असं वाटतं. तर मित्रांनो बघा, तसं नसतं ते. लोक काय करतात की पहिल्यांदा जर तुमच्या जमिनीमध्ये लॅब आधी चेक करा. तुमच्या मातीमध्ये जर 1 किलोमध्ये जर 10 ते 20 नेमॅटोड असतील तर समजायचं की ह्या जमिनीमध्ये हेवी नेमॅटोडचा अटॅक आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करा की पहिल्यांदाच तुम्ही निंबोळी अर्क निम जे पावडर असते, निमकेक, तर निंबोळी पेंट टाकून घ्या. आणि त्याच्यानंतर सरळ लागवड झाली की नेमाशक्तीचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आता नेमाशक्ती दिल्यानंतर पहिल्या ड्रिचिंगमध्ये हे द्यायचंय. त्यानंतर सरळ 21 दिवसांनी त्याचे एक ऍप्लिकेशन, 1 किलोचे ऍप्लिकेशन करत राहा, जोपर्यंत आपली काकडी चालणार आहे
तोपर्यंत त्याची ऍप्लिकेशन देत राहा. तर बघा मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही बघा की कशा पद्धतीनं आणि किती कीटकांवर काम करतं. फक्त नेमॅटोडच नाही तर 200 प्रकारच्या विविध कीटकांवर हे काम करतं. आळी असू द्या, सगळ्या प्रकारच्या कीटकांवर काम करतं. फक्त त्याचे वापरण्याची पद्धत योग्य असावी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रसायनाचा वापर हा आसपास टाळावा, हे एक म्हणतो. आता जे लोक मार्केटमध्ये ट्रायको, सुडो, बॅसिलस, मेटारायझम, बिवेरिया, बॅसियाना सगळ्या प्रकारचे काही जीवाणू बॅक्टेरिया असतात. तर मित्रांनो, ह्याच्यात कसं असतं की त्याला ते जीवाणू असतात किंवा ते बॅक्टेरिया असतात, ते डेव्हलप होतात. पण याला नाही, हे डायरेक्टच त्याच्यामध्ये नेमॅटोड हे, आणि हे नेमॅटोड त्या नेमॅटोडला खातात. म्हणून पहिल्यापासून जर योग्य नियोजन असेल तर मात्र नेमॅटोड येऊ शकत नाही. माझ्या जमिनीमध्ये 17 वर्षापासून मी शिमला मिरची करतो, त्याच्यामुळे इथे जोरदार अटॅक तरीही इतका भारी कंट्रोल भेटला मला याने. तर वापरा ते, चांगलं आहे. आणि एकरी 1 किलो पद्धतीनं पहिल्यापासूनच लागवड झाली का दुसऱ्या दिवशी ड्रिचिंग, आणि त्यानंतर 15 दिवसांनी 21 दिवसांनी तुम्ही देत राहा. तुमचं नक्कीच, जर 1 किलोने जर तुमचे अधिक 2 महिने प्लॉट चालत असला तर लाखोचा फायदा होतो. त्यामुळे हे 2च्या 5 किलो वापरलं तरी काही अडचण नाही त्याची. ते ॲप्लिकेशन देत राहायचे. फक्त तुमच्या मुळापासून नेमॅटोड हा मुक्त तुमचा प्लॉट राहिला पाहिजे. तर हाच एक आजच्या व्हिडिओतून माझं सांगणं आहे. तर नेमाशक्तीचे विविध पिकांवर काम करतं ते. वांग्यावर देखील शेंडाळी जी खोडाळी असते तिच्यावर अतिशय प्रभावी काम करतं. फक्त ड्रीप न द्या, स्प्रे पण देऊ शकता आपण. 200 लिटरला 500 ग्रॅम ते 1 किलो एकरी, आणि खालून ड्रीपनं आणि वरतून पण स्प्रे देऊ शकता. टोमॅटो, नागाळी सगळ्या प्रकारच्या कीटकांवर काम करतं. फक्त योग्य स्प्रे आणि योग्य ॲप्लिकेशन केलं पाहिजे. द्राक्षावर देखील मिलीबगवरती तुम्ही जे सॅम्पल फेल जातात त्याच्याकरता अतिशय उपयुक्त आहे नेमाशक्ती. जर पहिल्यापासूनच जून महिन्यापासूनच जर एकरी 1 किलो ड्रिपनं सोडत राहिले तर मिलीबगच्या वसाहती नष्ट होतात. त्यानंतर मिलीबग येतच नाही झाडावरती, आणि स्प्रे घेतला तरी चालतो. आणि अगदी हार्वेस्टिंगपर्यंत याचे जर स्प्रे घेतले तर चालतं. कारण याच्यामध्ये चिनी माती, आणि त्याच्यात ते चिनी मातीमध्ये ते मीडिया टाकून त्याच्यात ते नेमॅटोड करोडो सोडलेले असतात. म्हणून ते अतिशय उत्तम असं काम करतं. तर मिलीबग असू द्या, पिठ्ठा ढेकूण असू द्या, खोडकीड देखील मारतं ते आळीवर. त्यानंतर जो माशी असते याच्यावरती, केळीवरती, त्याच्यावर देखील काम करतं. म्हणजे 200 ते 250 कीटकांवर काम करतं. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की हा कीटक आणि ही आळी, ही पांढरी माशी, हा थ्रिप्स वगैरे. त्याच्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माझ्या काकडीमध्ये जे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले कमेंटमध्ये की नेमॅटोड करता भाऊ काय वापरतात, तर मी नेमाशक्ती वापरतो. आणि हे असं नाहीये की ते एकतर अँटमोपॅथोजेनिक नेमॅटोड आहे, त्याच्यामुळे हे नेमॅटोडला नेमॅटोड खातात. म्हणून अशा पद्धतीनं त्याचा कंट्रोल आहे. सर्वांनी वापरा आणि आपल्या पिकाचं त्या ठिकाणी संरक्षण करा. धन्यवाद.